पुन्हा नव्याने भाग 28. शिवला बघून नेहाला तर काय बोलावं सुचत नव्हतं. हा माणूस पण ना कधी काय करेल नाही सांगता येत. नेहा त्याच्याकडे बघून मनात बोलत होती. न्यायला येतो सांगत असताना पोचताच सुद्धा आधी तर याच्या विरुद्ध होतं. कधी मी फोन केला तर बोलायचे सुद्धा नाहीत नीट. एखाद्या माणसात एवढा बदल होऊ शकतो की देवाने माझ्यासाठीच हा बदल केला म्हणूनच ह्यांना काही आठवत नाही. विशालही हसत बाहेर आला. त्याने शिवकडे बघून बोलला, भाऊजी झोपलेच नाही वाटतं. विशाल शिवची मस्करी करत होता. खरं तर बरोबर ओळखलं त्याने, पण शिव लगेच मान्य कसा करेल. नाही रे, पण यायचं होतं ना, तर मग जास्त उशीर करून येण्यापेक्षा लवकर आलो. तसंही चिन्मयशिवाय घर खाली खाली वाटतं. सवय झाली आहे ना, शिव म्हणाला. बरं बरं, बसा तुम्ही, याच्या नादाला नका लागू, नेहाची आई बोलली. नेहा पाणी आणून देते, चहा बिस्किट देते आणि सगळे मिळून गप्पा मारतात, तब्येतीची चौकशी करतात. नेहाचे आई बाबा शिवशी बोलत बसतात. विशाल नेहासुद्धा तिथेच होते. शिव मनात विचार करत होता की ह्या सगळ्यांनी कसं धीराने घेतलं सगळं. नेहाने सर्वांना यात पडूच दिलं नाही, नाहीतर मी तिला असं वागवत असताना त्यांना किती त्रास झाला असता. मी तिला बायको म्हणून स्वीकारलं नव्हतं, पण तिने तसं माहेरी जास्त जाणवू दिलं नव्हतं. सगळं सांभाळून घेतलं. दुसरं तिसरं कोणी असतं तर हायपर झालं असतं, वेडवाकडं पाऊल उचललं असतं आणि ती एवढ्यात माहेरी असते. तो स्वतःला जास्त दोषी मानत होता. खरं तर त्याचा दोष नव्हताच. हे सर्व परमेश्वराने त्याच्या नशिबी लिहिलेलं होतं. पण तो विचारात गुंतला होता. अहो आई तुम्हाला विचारते, नेहाने हाताने हलवून सांगितलं तेव्हा तो वास्तवात आला. हां बोला ना आई, काय. शिव खडबडून जागं व्हावं तसं बोलला. आई कशी आहे तुमची? नेहाच्या आईने विचारलं. मस्त आहे. शिव थोडा ओशाळून बोलत होता. त्याला फ्रेश होऊन बसायला सांगून नेहाची आई दुपारचं जेवण बनवायला गेली. छान नेहाच्या आणि जावयाच्या आवडीचं जेवण बनलं. किती काय झालं तरी सासूला जावई लाडकाच. दुपारी जेवून फ्रेश होऊन थोडा आराम करून शिव, नेहा आणि चिन्मय घरी यायला निघाले. चिन्मय खुश होता. खूप दिवसांनी त्याला बाहेर फिरायला मिळालं होतं. येईपर्यंत संध्याकाळ झाली. शिव शब्दांची जुळवाजुळव करत होता. त्याला घरी गेल्यावर नेहाला सांगायचं होतं. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघायचा होता. किती दूर पळत होता तो. तिच्या दिसण्यापेक्षा तिच्या असण्याने त्याला आनंद होत होता. आणि हे कळायला त्याने किती काळ घालवला होता. माणसाला वास्तव समजायला कधीकधी उशीरच होतो. शिवच्या बाबतीत तेच झालं होतं. पण जाऊ दे, उशिरा का असेना, त्याला शहाणपण आलं होतं. मनाच्या कोपऱ्यात नेहासाठी असणारी भावना नेहा दूर गेल्यावर त्याला जास्त जाणवली. आणि म्हणूनच तो आज इथपर्यंत पोचला होता. नुसता पोचलाच नाही, तर पुन्हा लग्न करायचा हा विचारच घेऊन तो तिला आणायला गेला होता. आता त्याला आपण तिच्याशी का लग्न केलं हा प्रश्न पडत नव्हता. तिला कधी एकदा सांगून मोकळा होतोय असं झालं होतं. तिघही घरी आले. फ्रेश होऊन चहा घेतला. शिव त्याच्या रूममध्ये गेला. चिन्मय थोडा थकला होता. घरी आल्यावर झोपला. त्याला नीट झोपून नेहा शिवजवळ आली. कारण माहेरी ती काहीच बोलू शकत नव्हती, त्यामुळे तिचं बोलायचं बाकी होतं. काय चालवले तुम्ही? नेहा प्रश्न विचारत कमरेवर हात घेऊन उभी होती. आणि शिव तिची कधीची वाट बघत होता की ही केव्हा त्याला भेटायला येते. तिला बघताच शिव उठला आणि सरळ तिला जवळ घेतलं आपल्या मिठीत. नेहाला काही समजत नव्हतं. ह्यांना काय झालं? तिने मिठीतून सुटायचा प्रयत्न केला, पण शिवने अजून घट्ट केली मिठी. अहो सोडा मला, नेहा थोडं वैतागत म्हणाली. कारण तिला शिवच्या मनस्थितीचा अंदाज नव्हता. शिव मात्र तिला घट्ट मिठी मारून तिच्याशी बोलत होता. खूप मिस केलं मी तुम्हाला. मला झोपच लागली नाही. तुम्हा दोघांशिवाय जगण्याचा मी विचारच करू शकत नाही. मला काल रात्री खूप वाईट स्वप्न पडलं आणि रात्री 3 वाजता जागा झालो. नंतर मला झोप लागेना. कधी एकदा तुम्हाला बघतो असं झालं होतं. एवढ्या रात्री मी फोनही करू शकत नव्हतो. कसा काढला असेल तो काळ फक्त मलाच माहीत. शिव एकदम भावूक झाला होता. त्याने त्याला पडलेलं स्वप्न नेहाला सांगितलं.
त्याला आता स्वतःच्या भावनांना आतल्या आत कोंडून ठेवणं शक्य नव्हतं. तो आपल्या भावनांना नेहाजवळ मोकळं करत होता. नेहाने मग मिठीतून बाजूला न जाता त्याच्या पाठीवर हलकं थोपटलं आणि त्याला थोडा वेळ शांत होऊ दिलं. त्याला बेडवर बसवलं. तीही त्याच्या बाजूला बसली. मांडीवर थोपटत त्याला म्हणाली, ओके, आम्ही आहोत ना सुखरूप, आणि सगळीच स्वप्न खरी होत नसतात. नेहा त्याला समजावत म्हणाली, माझ्याशी पुन्हा लग्न करशील माझ्यासाठी? मी तुला मनापासून स्वीकारतोय. शिव अगदी हळू आवाजात म्हणाला. हे हे शिव काय बोलून गेला? नेहाच्या कानावर विश्वास बसत नव्हता. आत्तापर्यंत तो हेच सांगत आला होता की तू माझी बायको आहेस, हे मन मानत नाही. आणि आता हे मी काय ऐकते? तिचं तोंड उघडच होतं. आत्ताच बोललेलं तिला स्वतःचंच वाक्य आठवलं. सगळी स्वप्न खरी होत नसतात, पण पण काही स्वप्न होतात खरी. अजूनही ती स्वतःला सावरण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होती. काहीतरी चुकीचं ऐकलं किंवा भास झाल्यासारखा वाटला तिला. शिव तिची अवस्था बघत होता. त्याने तिला पटकन जवळ घेतलं. हो, तू बरोबर ऐकलंस. मी तेच विचारलं. तू माझ्याशी पुन्हा लग्न करशील का? शिवने विचारलं. नेहाच्या डोळ्यात पाणी होतं. ओठातून शब्द बाहेर पडत नव्हते. डोळेच बोलत होते. ती या क्षणासाठी कधीपासून वाट बघत होती. तिला वाटलेलं आता शिव काही आपल्याला पत्नी म्हणून स्वीकारणार नाही. मनातून ती देवाचे खूप खूप आभार मानत होती की त्याने जणू बदललेलं शिव तिला गिफ्टच दिलं आहे. तिने शिवकडे बघितलं. अजूनही डोळ्यातून आसू गळत होती. तिने मिठी अजूनच घट्ट केली. कितीतरी वेळ दोघं शांत होती. आईला काही कळेना, कोणाचाच आवाज येईना. तेव्हा तिने शिवच्या रूममध्ये वाकून बघितलं. तिला चक्क दोघं एकमेकांच्या मिठीत दिसले. साटलोट झालं तर ती मनाशीच बोलली आणि निघून गेली. पुन्हा लग्न हे जरा जास्तच वाटत होतं नेहाला, पण शिवसाठी ती काही करायला तयार होती. ही गोड बातमी त्यांनी दोघांनी मिळून आईला सांगितली. आई ही खूप खुश झाली. देवाजवळ साखर ठेवायला गेली. तिच्याही डोळ्यात पाणी आलं. तिने तिघांना आपल्या जवळ घेतलं. आता खरं कुटुंब वाटतंय, शिवची आई बोलली. शिवने एक हॉल बुक केला. नेहालाही आश्चर्य वाटलं. त्याने बोलला होता तसंच करत होता. इथे लोकांचं एकदा लग्न होताना मुश्किल, तिथे नेहाचं दोनदा लग्न होत होतं, तेही एकाच माणसाबरोबर. ते क्षण ती डोळ्यात साठवून ठेवत होती. मागचं आठवून दुःख करायचं नव्हतं. शिवने नेहाच्या घरच्यांना बोलवलं. सालेसाप तर एका पायावर तयार होते. मस्त सुटाबुटात ऐटीत वावरत होता. सगळं बघून तोही खुश होता. नेहाचे आईबाबाही खुश होते. स्वप्न तर नाही ना, हे नेहा चेक करत होती. दोघांनी पुन्हा लग्न केलं. जवळचे सर्व नातेवाईक हजर होते. काही आपुलकीने, काही जेलस होऊन. मित्रमंडळी दोघांची हजर होती. नेहाची जी जान लगाके टर उडवत होती. वरमाळा गळ्यात घालताना नेहाला पूर्वीचे क्षण आठवले. रडून रडून डोळे लाल झाले होते आणि थोडे सुजलेलेही होते. आज मात्र ती खूप खुश होती, हसत होती. खास फोटो सेशन झालं. पाहुण्यांनी जेवण केलं आणि सगळ्यांनी निरोप घेऊन हॉल खाली केला. हो, तुम्ही बरोबर वाचलंत. दोघं पुन्हा संसार मांडणार होते, नव्याने. शिवच्या आणि नेहाच्या आयुष्याची सेकंड इनिंग सुरू होणार होती पुन्हा नव्याने. शिवने आणखी एक सिक्रेट प्लॅन केला होता, हनीमूनला जायचा. जास्त खर्च करून चालणार नव्हतं, पण जे काही होते पैसे त्याचं बजेटमध्ये महाबळेश्वरला जायचं ठरलं. हनीमून टूरसोबत जायचं पक्कं केलं. नेहाला याची खबरही लागू दिली नाही. शिव मनातलं सत्यात उतरवण्यासाठी आतुर होता. इतके दिवस त्याने स्वतःला नेहापासून जबरदस्ती जे लांब ठेवलं होतं. अब और इंतजार नाही. लग्न होऊन घरी पोचल्यावर शिवने नेहाच्या कानात सांगितले. तिला आश्चर्य वाटले. त्याने कानात सांगितल्यावर उडालीच ती. लग्नापर्यंत ठीक होतं, पण पुन्हा हनीमून? पण पुढच्या क्षणी नेहा लाजून चूर झाली होती. एकदा ठीक आहे, सेकंड हनीमून हे जरा जास्तच झालं. पण मन मात्र पंचीवनू उडती फिरू मस्त गगन मे म्हणत उडत होतं. फरक फक्त एवढाच होता,
फर्स्ट हनीमूनला 2, सेकंड हनीमूनला 3. बघूया कथेत पुढे काय होतं आहे ते. कशी वाटली कथा नक्कीच सांगा कमेंट करून. धन्यवाद.